आम्ही माझे पूर्ण नाव गजानन चंद्र बसवेश्वर कानाडे. पैसे नाही मावा झाडा कुठे चालला हे सांगा आपल्याला. मावा झाडाला आपण इकडे चालला वरत. आज आहे वेळ अमावस्या लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्या माहिती असेल, बाहेरच्या लोकांना जास्त करून माहिती नाही. तर आपल्याला जायचे आज वेळ अमावस्याला आपल्या मित्राच्या शेतात. तुम्हाला दाखवणार आहे काय आहे आज वेळ अमावस्या नेमकी काय राहते. ही आज वनलक्ष्मी पूजा राहते आणि आज लातूर जिल्ह्यामधले म्हणजे जिथं लातूर, उस्मानाबाद, सोलापूर हे सगळे जिल्ह्यामधले लोक आज त्यांच्या शेतात वगैरे जातात. शेतातली पूजा वगैरे करून शेतातलं आजूबाजूच्या मित्रांना, फॅमिलीच्या लोकांना इन्व्हाइट करतात जेवणासाठी. चला तर मग आपल्याला आज कॅच करायचे तिथलं काय नाही बघू. तर चला तर मग शेताकडे. बघा की लातूर सारे गाड्या शेताकडे वगैरे जात आहेत, कारण आज वेळामोशीसाठी सगळे लोक आपले शेताकडे वगैरे जाणार आहेत. लातूरला येणारी गाडी तुम्हाला एक पण दिसणार नाही. त्या साईडला बघा तुम्ही, त्या साईडला दाखवा थोडं. बघा गाडी एक पण नाही, पण लातूरून येणारे भरपूर बघा किती झाले. टू व्हीलर आहेत, ऑटो आहेत, फोर व्हीलर आहेत. चला सगळे लोक झालेत, आपण पण जाऊ आपल्या मित्राच्या शेतात. म्हणून हे इकडे चांगले लावले, रस्ता थोडा मोठा होत आहे म्हणून हे लावलं होतं. थोडं लक्ष करून गाडी वगैरे चलवा, जास्त करून संध्याकाळी दिसत असं सगळ्याला. चला तर मग आपल्याला इथून आता लेफ्ट साईडला जायचं आहे. आपल्या इकडे मित्राचं लेफ्ट साईडला शेत आहे. चला तर मग निघूया शेताकडे. हा बघा रस्ता वगैरे चांगला झाला इकडे. पहिले रस्ता थोडासा खराब होता, तर आपण आलो आपण मित्राच्या शेताचं थोडस जवळ. इथे एक चौक आहे, त्या चौकापासून लेफ्ट मारून आपल्याला जायचे. आता थोडस पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर मित्राचं शेत आहे. तर तुम्हाला हा समोर एक छोटासा मुलगा दिसत असेल. हा मुलगा नाही, आमच्या गावाचे एक मानकरी आहेत, अंगदराव. अंगदराव चला लवकर, उशीर झाला. हा नंबर 1 व्हिडिओ आहे. बघा ही आपले मित्र शेत आहे. गावातले पुढले मित्र वगैरे आले. थोडस खाली चाललेत काही की फिरायला वगैरे. खाल्ले नसतील करवाने, आता चाललेत खाली दाखवलं. तर बघा शेतात वगैरे काही हरभरा वगैरे आलाय खूप जणांचा माग बाकी आहे. चला मग आलो आपण शेतामध्ये. गाडी केली पार्क. आपण जात आहे मावा झाडा. बघा हे ह्या माणसाकडे थोडंच व्ह्यू घ्या. हे माणूस आहे मावाचा टशन देणारा, एकही मावा न सोडणारा. तर चला मग आता बघू मावा कुठं आहे काय नाही. थोडं वास घेईल भाई आमचा, तर सापडेल आपल्याला. चला मग आपण जाऊता त्या पुढे भाई तिकडलं थोडं व्ह्यू घ्यावं. तिकडे इथं जाण्याची कशी हिंमत करू शकता. मावाचा वाघ पलीकडला, हा कसलाही मावा न सोडणारा वाघ आहे. ती लय खतरनाक व्ह्यू धरल्यावर चालू पुढे. या भया मध्ये तुम्ही थोडं पुढे व्हा, तुमच्याशिवाय मावा सापडणार नाही आम्हाला. आम्हाला डोळे असून डोळे नसले नाहीत. बघा कसं हुडका देत. याला म्हणते टेक्निक. मला आमचे डोळे बघून वाटत असेल मावा सुटल, सुटली नाही. मावा का सुटणार आहे. व्हाईट काय त्यांचा मोठा भाऊ पुढे दिसत आहे तुम्हाला व्हाईट कपड्यावर. ही त्यांची पहिचान आहे. बघा कुठून कसल्या रस्त्यात त्यांना आम्हाला घेऊन चालले. चला भाऊ त्याच्या मागे जाऊ आपण, त्यांना अटॅक करू. ही खिलाडी आहे, त्यांच्यावर आमचा भरोसा नाही. ती म्हणते तर आहे म्हणून, तिकडे जायचं नाही. मेन माणूस इकडे आहे. हो का, हे माणूस आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण, त्यांचा विश्वास ठेवू शकत नाही आपण. भाई कुठून घेऊन जाणार तुम्ही आम्हाला. सापडेशिवाय मागायच नाही भाई आज आपल्याला. एक तर मावा भेटणार आहे, कारण उन्हाळ्याच्याच मावा भेटते. तरी पण तज्ञ हुडकून दाखवणार आपल्याला. तज्ञ मागे जायचं आपल्याला. लवकर चला. हे बघा ह्याला म्हणजे ब्रिज. भाई गावरात म्हणून काय म्हणते तुला. गावरात शेतात काय म्हणते, बंधारा. नदीच्या बंधाऱ्यावरून आपल्याला जायचं आहे. तर पुढं भैयाची मारा उडी. भैयाचं म्हणणं आहे पाय घसरेल.
हो काही समोर एक गँग भेटली आपल्याला, ते बी मावा झाड आलेत. भैया कशाला आले तुम्ही? हो का अजून एक गँग भेटली मावा झाडणारी. कोण आहे पेशंट मावा झाडणारी कोण आहे? आम्ही माझे पूर्ण नाव गजानन चंद्र बसेश्वर कानाडे. नाही मावा झाडा कुठं चालला हे सांगा आपल्याला. मावा झाडाला आपण इकडे चालला वरता, तर चला लवकर विचार करू नका कोणतं झाड आहे. तज्ञाच्या माग माग जायचे. तज्ञ खूप असं बारीक नजरेनं मावा हुडकत आहेत. मला वाटतं तज्ञाला आता मावा भेटला असेल कुठेतरी. एवढ्या खाली बही नेऊ नका मला पाडता कुठेतरी. त्यांना बनक नाही, त्यांना सेंट आलाय. तुम्हाला ते सेंट माहिती कसला असेल काय नाही. ते सेंट फक्त त्यांनाच येते, कुणाला येत नाही. तज्ञ जरा लवकर हुडका. तज्ञ हो का तज्ञाला दिसला मावा भई. हो का तज्ञाला दिसला बघा मावा. शेवट आपल्याला मावाची एक शिकार झाली आहे. हो का हे आमची गँग आमच्या गँग मध्ये सामील झालेत. ह्याला पण थोडस मावा द्यावा लागेल. तज्ञ मामाला बरी मावा भेटला आहे, तरी तुम्ही तर झाडा, आम्ही बी पुढे जाऊन बघतो आहोत. लक्ष करून हुडका पडू नका पाण्यात. आता तिकडे सुनायचं एखादा 5 जण आहो. या मावा भेटेल तुम्हाला. हुडका 5 जण चालला. 5 जण माघारी या. एखादा सोडताल कुठं तरी. हा दादू कोण आहे? दादू लक्ष कर. बारकाला सोडून येऊ नका, घेऊन या माघारी. वेळ अनुसार खरी मजा आपण घेतली आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेतून बघितलाय कसं आपण ट्रेन. आपला एक माणूस आहे खूप खतरनाक, त्यांना घेऊन आलतो. आपल्याला एक सफलता भेटली आहे. ह्याला म्हणते मावा मराठी भाषेमध्ये. खूप लोकांना महाराष्ट्र मराठवाड्या लोकांना माहिती आहे, बाहेरच्या लोकांना माहित नाही. हे खूप चावतात ना, जन झाडते त्यालाच माहिती आहे. नाही ते खूप खतरनाक राहते ती. आमचे तज्ञ अजून एक हुडकण्याच्या तयारीत आहेत. मला वाटतं त्यांना अजून एक कुठे दिसणार आहे. तर ही आपली पहिली सफलता पूर्ण झाली. आपल्याला झाडाचे ही चला तर मग झाल्यानंतर बघू आता कसं आहे काय नाही. तज्ञाने खूप जोराचा आवाज दिले. तज्ञाला वाटते मला अजून एक मावा भेटला आहे. तज्ञाच्या मागे जायचं आपल्याला. तज्ञ लय मध्ये आहेत. हो का तुम्हाला बघा तज्ञ किती मध्ये गेलेत आपले. ह्याला म्हणते शोध. हो का बघा. तुम्हाला काय वाटलं? तज्ञाला भेटत नाही वाटलं का? तज्ञाला भेटले मावा, पण मावाच्या बाजूला खूप सारे काटे आहेत. हे मध आपल्याला झाडाचे 2 आहेत. एक आपण देऊ लहान मित्राला, एक आपण घेऊता. बघू तर आता झाडण्याची तयारी चालू आहे. काटे आहेत आजूबाजूला खूप सारे. काट्याला तोडण्यासाठी एक हत्यार काहीतरी आणावं लागेल. तोपर्यंत 2 मिनिट आपण वाट बघू. हे बघा निरीक्षक आले आहेत. आता ह्यांचं पुढलं काम जी ह्यांच्या निरीक्षकाखालीच होणार आहे. ही सांगणार की कसं झाडायचे काय नाही. नंतर पुढलं काम हे तज्ञच पुढलं काम करणार आहेत. निरीक्षक हे माणसं आहेत. भैया तुम्ही पण पुढे व्हा. तज्ञानं हत्यार घेतला आहे पुढं. तज्ञानं थोडं मास्क वगैरे बांधलेत. फाट्याची तयारी चालू आहे. आधी आजूबाजूचं थोडस कट करत आहेत, कारण थोडस मधी बसले आहे. बाजूला काटे वगैरे फाटे वगैरे आहेत. तज्ञ एकदम हळूहळू त्याला कोशिश करत आहेत. थोडं मी लांबूनच बोलत आहे, कारण मला चावलं तर अवघड होईल. सुस्त नाही, चांगलं सुस्तही, म्हणून मी लांबच आहे. तज्ञाने मावा झाला आहे. तुम्ही बघा कसं पळत आहे तज्ञाच्या मागे. बघा तज्ञाच्या वरी किती तुम्हाला माशा दिसतात. ही माशा साधारण माशा नाहीत, खूप माशा चावतात. नाही लेकरा पळा, पलीकड पळा. वागा उठ चावतील फिरतील. उठ, सवय नाही चावल्यावर वास उठल. आपण थोडस मध्ये जावं मला वाटतं. थोडस आपण पण महागा या, कारण आपल्याला पण सवय नाही. चावलं तर आपलं पण अवघड व्हायचं. आपण आलो थोडस मध्ये. हा तज्ञ आता मधून बाहेर निघणार आहेत. मी पण खूप वेळेस लांब येऊन असं झाडात बसलोय, झाडामध्ये उसामध्ये बसलोय, कारण आपल्याला याची सवय नाही. तज्ञाला खूप सवय आहे. तज्ञ आता निघते थोडे. बघा माशा बघा किती खतरनाक. तज्ञाला माशी चावली तज्ञाला. भाई चावली बघा तज्ञाला. 2 मिनिटात बाहेर आणले. मधनं थोडस तिकडे व्ह्यू घ्या भाई. ठीक आहे. एक निरीक्षण त्यांना द्या. अरे थांब पहिले काटा भाई त्यांचा. हा भाई काटा काढला बघा. आपल्या तज्ञांनी मावा झाडून बाहेर आणलेत. मावा बघा किती मोठा आहे. खूप मोठं मावा झालेत. तज्ञांनी 2 मिनिटात मावा झाडून बाहेर आणलेत. तज्ञाला मावा चाललेत. लांब आहेत भाई. लांब थांबा. भाई नग चालू ठेवस का भाई.
अरे उलटा कर बाळा. मत गळत आहे. लांब फेको चावते तुला त्याच्यात काय नाही फेकून दे भैया. मग घे मग तेवढे घे. तेवढं नाही खाण्याचं एकट्याला खाण्यासारखं आहे. हा भाई दे टाकून. पार काय जाऊ सगळ्यांनी आधी सांगा नाव. ती मासे काढून खा पहिलं. चालू आहे का? हो का भावाचं मध आपण आणलंय बाहेर. आता याची साफसफाई करायची चालू आहे. ही निरीक्षक माणसं आहेत. हे निरीक्षण केल्याशिवाय आपण पुढे खाऊ शकत नव्हतं. त्यांचे माशा वगैरे हेच काढणार आहेत आपले. दोघ जण आहेत निरीक्षण करायला. ए भाई सगळ्याला तसं नाही थोडं थोडं भाई थोड्याला थोडं सगळ्याला. अरे हात लावा खाली खाली हात लावा आधी. अहो का आपण याचं मत घेत आहे. अरे भाई परवा द्या की बघा पार्टी चालू आहे मजाची. घ्या की भाई जावा एक एक गुट घ्या. बघा पार्टी चालू आहे मजाची. बघा मित्र किती आयुष करायला. ही मोहळ झाडा आणि पुन्हा का खाऊ बिऊ सगळे मिळून आणि पुन्हा आमच्या शेताकडे चला येलो जेवण. बघा असं आमंत्रण भेटत आहे आपल्याला सगळीकडे. कसं आहे माहिती का विवाह मस्ती मराठवाडा एकदम पूर्ण पण कुणाला पण बोलू देत शेतात. आम्ही जस्ट शेतात आज मत झाडायला पण हे मित्र भेटला आणि आपल्याला आमंत्रण दिलं आहे. त्यांच्या शेताकडे आपण गेलो तर जाऊ का? नक्की या तुम्ही नक्की या. चल ठीक आहे आम्ही येतो येण्याची कोशिश करतो. आपल्या तज्ञाला माशी चावले. माशीचा थोडासा असर झालाय. जास्त असर होत नाही तज्ञाला काहीच कारण तज्ञाला सवय आहे हे सगळ्या गोष्टीची. तज्ञ अजून हुडकायच्या तयारीत आहेत. बघा अजून एक मावा भेटले तज्ञाला. खूप अवघड आहे पण तज्ञ हुडकणार आहेत. तज्ञाला 3 मावा भेटले आजच्या तारखेत. त्याला म्हणते तज्ञ. हे खूप खूप पाट्यावर बसून कुठे करणार आहे. हा ना इथल्या फाट्यावरून तिथे माणूस होते. मार्गदर्शन करणारे माणसं आहेत. खूप भारी मार्गदर्शन करते. या फाट्यावर बसा म्हण. ऐका हो का इथून खाली उतरलं ना तिथं एक पाय द्यायचा आणि वरी चढायचं. मी तयार करतो सगळ्यांना. ओके बोला त्यांना तज्ञाला घेऊन यावं लागेल. बघा तज्ञ बघा हे वाढ कशी सांगायले काय नाही आपल्याला. सगळ्याला मत दिलो ना. बघा सगळ्याला मत वगैरे दिले आपण आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. काही मित्र भेटतात आपल्याला त्यांना आपण मत वगैरे दिलेला आहे. तुम्ही पण लाईक करा शेअर करा. हा तुम्हाला आयडी पाठवतो पुन्हा नंतर. जाऊ आता निवांत. चला ठीक आहे जावा मग. आता उत्तराखंडच्या पहाडामध्ये आम्ही आहे. पहाड तुम्ही बघू शकता किती मोठं मोठं. आम्ही पहिले त्या बंधाऱ्यावर क्रॉस करतो. आता या पहाडात पहिलं आम्ही त्या मागच्या बंधाऱ्यावरून चालेल का मागच्या बंधाऱ्यावरून आलतो. आता आपण या दगडावरून आलोय. इथं थोडंसं पाणी कमी असल्यामुळे आम्ही इथून वरी जात आहे. चला तर मग निघूया वरी. अरे पडलो होतो मी आता. अरे बाप बस झालं बघ. आपल्याला अजून एक माग मोठी टीम दिसत आहे. पहिले लहान मुलाची टीम भेटली होती. आता ही मोठे मुलं आहेत त्यांची पण टीम दिसली आहे. ही जर इकडे आले तर त्यांनी आपण त्याला सजेस्ट करतो पलीकडे भेटणार आहेत जावा म्हणून. पण तिकडे येणार नाहीत मला वाटतंय. पण हे तज्ञ नाहीत. ही बघा ती ही घेऊन फिरायलेत का म्हणते त्याला गौरीचं धूळ. आपल्यापाशी धुराची गरज नाही. तज्ञ जातात खतम. हे बघा मोठे निरीक्षक आलेत. आता ह्यांच्या हात्यात आता ही जाणार आहेत. आता बघतो का निरीक्षण करत आहेत मावळ्याची. ए यार थांबा थांबा थांबा. काम तज्ञाला अजून एक मावा दिसलाय मला असं वाटतंय. तज्ञ खूप मध्ये बघत आहेत. ते फक्त कुठं आहे नजर. हा कुठं आहे मला तर दिसलं नाही. मला तर दिसलं नाही अजून पण. दिसलं नाही अजून. इसके बाद तज्ञाला थोडीशी माशी चावली आहे. आपण लांब बसलो आहे. का होत नाही माशीनं त्यांना. माशीला
हा बघा माशीचा काटा आहे. हे काटा ह्या तज्ञाला थोडासा मासे चावली आहे, पण माशीनं काय होणार नाही तज्ञाला. बघा ही मोठे मोठे तज्ञ आपल्या तज्ञाला म्हणजे त्यात मोठ्या तज्ञाने त्यांना शिकवलेलं आहे. मोठे गुरुने तज्ञाला शिकवलेत, पण तज्ञ त्यांचा फायदा घेत नाहीत. तज्ञ माघारी पळू पळू गेलेत. गुरुने आता हत्यार मी माझ्या शिष्याला अशी शिकवण दिलेली आहे, बिना इळा घेता हातात मवा झाडायचं. पण आजकालचे शिष्य हे चावरे निघाले आहेत, गुरुचं काही ऐकत नाहीत. जा बेटा जा जा, शुभेच्छा. मला गुरुदक्षिणा दे, जा. पागरू नाही. शिष्य माझा थोडा घाबरलेला आहे. खूप दिवसानं पूर्वी आम्ही त्याला घुलवायचं, तयार करायचं आणि मोठे मोठे मोहळ झाडून घ्यायचं. तो वरी झाडायचं, आम्ही खाली खायचं. घाबरत नाही. मीच झाडणार होतो, पण तो आग्रह करत होता की नाही. हे पहा, एवढा मोठा कमीत कमी 5 किलो असा शिष्याने आपल्या गुरुला आणलं, आणि गुरुदक्षिणा मी स्वीकारताय, किती लहान असो मोठा असो. मला आग्रह कर, मला खाऊ वाटत नाही, पण मला आग्रह करू लागलेत. गुरुदक्षिणा तुम्हाला शेवटी भेटली म्हणा की. भेटली. बघा शिष्याने गुरुदक्षिणा दिली आहे. वेळा त्यांना गिफ्ट दिला आहे, सेपरेट दिलाय बहिला, सेपरेट असं गुरुदक्षिणा दिली आहे. तर आमचा बाप बोंबला जा ऊपर से डायरेक्ट वहां से जा, वहां से मारे डायरेक्ट. कशाला न्यायचंय, इथे टाकायचंय. एवढ्या ओढून उडी कोण मारणार, हिंमत करणार आहे का? होत नाही हिंमत. व्हिडिओ चालू. खूप अशी हाईट आहे. 2 खिलाडी आलेत वरी उड्या मारायला, पण गाण कुणाची हिंमत होण्यामध्ये उडी मारायची. खाली जाऊन उडी मारणार सगळेजण. कोण कोटला मर्द आहे की इथून उडी मारणार आहे. बघू कोण मर्द आहे इथून उडी मारणारा. आपण तर खालून उडी मारला हवं 2दा बी. आपण चालू आता खाली. कसलं खतरनाक व्ह्यू आहे बघा. वेळामुळ्याची मजा गेलेत आपले मित्र. स्विमिंग करायलेत नदीमध्ये. नदी म्हणतात, कुणी बवडी म्हणतात. आपल्याला जायचे मध्ये विहीर पण म्हणतात. खूप असे नाव आहेत. हे आमचे मित्र आहेत, वरून उडी मारायला आले. गाण फाटायला यांची वरून उडी मारायला. आम्हाला आता जायचे मध्ये. जरा कलर जरा फरक पडला असेल उन्हामध्ये, तर आपल्याला जायचंय मध्ये. चला तर जाऊया मध्ये. दाखवलो का? मुश्किल आहे खाली. नको नको नको.
अरे गोबरला काही लय मोठं तापाव येतोच का. रोपण राबवशी आगे 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 आगे. तर आपला आजचा ब्लॉग असं पूर्णपणे झालेला आहे. आता वाजलेत 6 या 5:30 वाजलेत. आपण आलतो 12 वाजता. थोडं माईकमध्ये इश्यू आलता म्हणून आवाज वगैरे कमी जास्त होत असेल. तर आजचा पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉग खूप भारी झाला आहे. विवाहामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल भेटणार आहे, काय राहते का नाही. हिंदू समाजामध्ये लोक शेताची पूजा वगैरे करतात. मुस्लिम समाजामध्ये फक्त जेवणाचा कार्यक्रम वगैरे राहतो. आपण बोलतो मुस्लिम समाजाच्या शेतात. तिथला खूप एन्जॉयमेंट वगैरे घेतला आहे आपण. त्याचं कव्हर केलं व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला खूप मजा येईल. असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जाणार आहे 8 तारखेला असं स्पेशल इंडियामध्ये जगा आहे जिथे की टुरिस्ट लोक खूप लोक येतात. तर तिथलं आपण जाणार आहेत. तर ते आपण जिथं जाणार आहेत ना, जे बी आपल्या कमेंटमध्ये सांगेल की आपण कुठं जाणार आहेत, 5 कमेंटला आपण 200 रुपये पे करणार, जास्त करणार नाहीत. नवीन ब्लॉगर आहे. जसं आपण चांगलं होईल ना तसं आपण जास्त प्राईज वगैरे ठेवता. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं संपवतो. मला कमेंटमध्ये जरूर सांगा की आम्ही कुठं जाणार आहे काय नाही. ज्याने कमेंट करेल पहिल्या 5 कमेंटला 100% 200 रुपये मी पे करणार आहे. तर ती सिरीज आपली 8 तारखेपासून चालू होणार आहे. 8 ते पासून 12 दिवस या 10 दिवस आपलं सिरीज राहणार आहे. त्या सिरीजला पूर्णपणे बघा. खूप सारी एन्जॉयमेंट येणार आहे. तुम्ही मला तर माझी टीम बघितली असेल, तुम्ही टीम कशी आहे काय नाही. खूप सारी एकदम एन्जॉयमेंट येणार आहे. आणि हारंगूळच्या पोरांनी कमेंट करू नका. कमेंट करा, पण मला माहिती आहे हारंगूळचे पोरं जरा आहेत, त्यांना माहिती आहे आम्ही कुठं जाणार आहे. हारंगूळचे सोडून बाहेरचे ज्यांनी बी कमेंट करेल आपल्याला त्याला आपण जरूर 200 रुपये पे करणार आहे. तर आपल्या सिरीजला पूर्णपणे बघा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. सबस्क्राईबर केल्यानंतर तुम्हाला कसं होईल की आपण कुठं जाणार आहे हे पूर्ण तुम्हाला डिटेल भेटेल. तिथली आपण तुम्हाला माहिती वगैरे देणार आहे. आणि खूप सारी एन्जॉयमेंट पण होणार आहे आपल्यासोबत. चला तर मग भेटूया 8 तारखेपासून न्यू सिरीजमध्ये. चला तर मग बाय.